चला तुम्हाला एक मी ते म्हणजे मी लहानपणी खेळत होते ते दाखवतो. चला कसं आहे ते सांगतो. हातावर घेऊन दाखवतो ते अळी. ह्या पहा ह्या किडा. ह्या पहा आम्ही इले देवगाय म्हणत असतो. तर हे असा किडा आहे तो. तर आम्ही याला मस्त खेळत होतो. हे पहा पहा कसा तुर 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 चालत आहे. हे पहा हा लाल किडा आहे. गुलाबी किडा आहे हा. हे पहा तुम्ही पाहिलाय का असं. आम्ही देवगाय म्हणत असतो. म्हणजे पहिला 1-2 पाऊस आला म्हणजे हे असे देवगाई येत असते. असे खूप मोठे मोठे पहा किती छान दिसत आहे ना. किती सुंदर दिसत आहे. चलो मला आणि इकडे रस्त्यानं खेकडे पण चालते. खेकड्याची भाजी खाल्ली आहे काय. नाही खाल्ली असं तुम्ही लोक ना. तुम्ही सगळे आम्ही जंगरटी लोक, गरीब लोक, जंगलातले लोक, तर आम्ही काही पण खातो. काही पण नाही पप्पा. खेकड्याची भाजी, मच्छा, चिकन मी खात नाही. अजून टेकोळे ते तुम्ही मशरूम म्हणता ना ते. आता खूप पाऊस येईल ना तेव्हा मशरूम खूप असे चरत निघते. तर ते पण मी दाखवून आता इथे नवीन मी ब्लॉग दाखवत जाईन तुम्हाला. तर तुम्हाला इंटरेस्ट आहे ना माझे ह्या गावाचा ब्लॉग बनवते तर इंटरेस्ट आहे ना. कोणाकोणाला इंटरेस्ट आहे त्यांनी मला सगळ्यांनी कॉमेंट्स करा. आज माई सुंदर दिसत आहे. गोरी गोरी माझ्यापेक्षा खरंच सुंदर आहे माई. है ना. क्यूट आहे नाही का मित्रांनो. माई सुंदर आहे, क्यूट आहे ना. क्यूट आहे माझ्यापेक्षा. क्यूट आहे, सुंदर आहे. चला आज आता मी बाहेर स्वयंपाक करणार आहे. कारण अंधार आहे अंदर. तर मी आता बाहेर स्वयंपाक करतो. आज मस्त पुऱ्या आणि आंब्याचा रस आणि काही तिखट भाजी काहीची तरी बनवणार आहे. तर आता इथे पुऱ्या भजे बनवतो. तर चला तुम्ही कंटिन्यू राहा व्हिडिओवर. तर पेटोला इसतो मस्त मजा येते. मला असं बाहेर वातावरणामध्ये खुल्या याच्यात स्वयंपाक करायला खूप आवडते. तर चला आता थोडीशी जागा ओली आहे ना तर म्हणून थोडीशी दुपट होत आहे. मग एकदाच्या काळ्या पेटल्या का मग पेटून जाते. चूल कशी जमली ना. छान झाली ना चूल. आता मस्त इतकं पेटलं. तर पहा मित्रांनो आता इथं मस्त पुऱ्या बनवतो. पहा आता एकदम मस्त इतकं पेटला. गलंडला नाही जमलं ना. तू लाटू दे काय पुरोळ्याचं. तुमच्या घरी आहे का असं मोकळं अशी बाहेर चूल आहे का तुमच्या घरी. तर प्लीज मला कॉमेंट्स मध्ये सांगा. गाडीवर कायला बसली पण तू. गाडीवर आता इथं ओली जागा आहे ना म्हणून. आईसारखे बस. आईसारखी बसू. गाडीवर नाही बसू. दिसून राहिलो आम्ही. हा ते म्हणते ना मेहनत. अगोदर खूप मेहनत होती. चुलीवर पहिले काड्या जमा करा, चूल पेटवा, ओलं असलं तर खूप धुपट होते. हे एक गाणं आहे ना पुराणं. कोणतं होय बाई ते. मला थोडस आठवते की हाताले लागते चटके
तेव्हा मिळते भाकर असं कोणतं तरी गाणं आहे पुराणं, खूप पुराणं गाणं आहे. तर बरोबर आहे, जेव्हा हाताला चटके लागन तेव्हाच आपल्याला भाकर खावायला वेळन ना. बरोबर आहे. आता तरी पुऱ्या खावायला भेटते, पहिले तर भाकरीच खावा लागेल. मी सुद्धा भाकरीच खाल्ल्या, तेव्हा मन भरून गेलं तर भाकरी खाऊ खाऊ. तेव्हा असं वाटते का पोळ्या काही भेटते, पोळ्या काही भेटते. आता आता असं वाटते का भाकर कधी भेटते. आता भाकर खायला मन होते. या तुम्ही पण गरम गरम पुऱ्या आणि रस, आंब्याचा रस खाले. पहिले भजे काढले असते. मस्त छान इसतो पेटला. तुम्हाला जर माझ्या गावाला यायचं असेल ना तर नक्की या तुम्ही. आमचं गरिबाचं घर आहे. म्हणजे आम्ही जे चटणी भाकर खाऊ तेच तुम्हाला खाऊ घालू. तर याच्यामध्येच खरंच चटणी भाकर मध्येच खूप मजा आहे. तेल नाही तपलं आहे ना बाई, बरोबर. तेल नाही तपलं. उजेडामध्ये मस्त दिसून राहिलं. मस्त पुऱ्या झाल्या पाहिजे, अशा पुऱ्या पाहिजे. अशा पुऱ्या किती चांगल्या लागते. उजेडातला स्वयंपाक किती चांगला दिसते बी. आणि चुलीवरला, खास चुलीवरला स्वयंपाक मस्त लागते. अशा पुऱ्या पाहिजे मस्त गरमागरम. आणि याच्या संग मस्त मसालेदार आलू वांगीची भाजी. पा पुऱ्या मस्त फुलून राहिल्या. आता तपलं तेल, तेल बी तपलं आणि इस्तो बी मस्त लागला. मोकळं मोकळं मस्त वाटते ना इकडे मोकळ्या जागी स्वयंपाक करायला. हे काय भजेचं भिजवलं नाही तर भिजून घ्यायचं होतं की पहिलेच भिजून ठेवायला पाहिजे. वा, हे पहा पुरी. या तुम्ही पण पुऱ्या खायला मस्त गरमागरम पुऱ्या तुम्हाला खाऊ घालतो. रस पुऱ्या. गावाकडचं वातावरण आणि खान पान थोडं अलगच राहते. खरंच खूप मस्त वातावरणामध्ये अशा. आणि मी तिथं राहतो त्या वातावरणात मला कधी कधी करमतच नाही. इकडच्या वातावरणात राहू नाही ना मी. म्हणजे जन्म आमचा इकडचाच आहे, माझा जन्म. तर ना इकडे खुला वातावरणात खूप चांगलं लागते. झाल्या पुऱ्या पण झाल्या बनून. आता राहिले भजे. तर आता आई भजे बनवते. आता पहा किती मस्त टाकून राहिली आई भजे. तर आता राहिले भजे. भजे झाले का मग अजून थोडीशी तिखट भाजी. पा पुऱ्या किती छान पकल्या ना. पा किती मस्त छान पुऱ्या दिसून राहिल्या. पाहू शकता पा किती मस्त कडक कडक पुऱ्या झाल्या मस्त. मला ना अशा गरमागरम पुऱ्या खूप चांगल्या लागते ना. असे गरमागरम भजे हे चुलीवरले खरंच छान लागते. तर चला या तुम्ही पण या चुलीवरले पुऱ्या गरमागरम आणि भजे खायला. किती मस्त पुऱ्या दिसून राहिल्या आहे ना. तुम्ही एक खालची जागा काही पाहू नका. खालची जागा म्हणजे आता पाण्यानं ओली झाली आहे म्हणून तशी दिसत आहे. नाहीतर मग हिवाळा असला म्हणजे ना हे पूर्ण सारवण सुरवण राहते इथं. आता पाण्यामुळे, आता कारण हे इकडे खुलं आहे ना त्याच्यामुळे इथे थोडस हे अशी जागा झाली आहे, ओली आहे. तुम्ही तिकडे काही लक्ष देऊ नका. तुम्ही फक्त भजे आणि पुऱ्यावरच लक्ष द्या.
तू आई पहिल्यापासून चुलीवरच करून राहिली आहे ना? आम्हाला चुलीवरचा स्वयंपाक चांगला लागते, गॅसवरचा स्वयंपाक का लागते. अच्छा, आई बाबाच्या इथं बी तू चुलीवरच करत होती आहे ना? हो, तेव्हाच्या काळात तर गॅस होतीच नाही. होतच नाही. भजायचं ना थोडं पतलं झालं म्हणून हे असे झाले, पण पकले चांगले मस्त लागून राहिले, पण ते पतलं झालं ना म्हणून ते गोल गोल काही झाले नाही, ते तसं झालं. तर काही नाही, आईच्या हाताने होऊन गेलं तसं, पण भजी छान लागून राहिले, खूप खरंच मस्त लागून राहिले भजी. चापट चापट झाले, पतलं झालं म्हणून ते चापट झाले, नाही तर मस्त गोल गोल झाले असते. खरंच भजे एक नंबर बनले. झाली भाजी, झाली भज्याचीच भाजी बनवली आणि झाला आमचा स्वयंपाक. आता फक्त रस राहिला. हे आई आता थोडी बहुत भांडे होते तर ते भांडे घासून राहिली. कुकरच होता फक्त, तर आता आई ते तेवढे कामं करते, ती तेवढंच आहे. आणि आता मी रस बनवून घेते. झालं आता, सगळं झालं रेडी. आता आले मी घरामध्ये. तुम्ही म्हणाल की इथं काऊन असं दिसते, हे कागद लाईटाखाली कागद बांधला, कारण ते मुरकुटे येतात ना, तर पूर्ण घरभर इकडे तिकडे होते. ते काय म्हणते, उदयाले पंख फुटते ना, ते माकोळे उदयाले पंख फुटते ना, तर ते लाईटासमोर येते. त्याच्यामुळे ते तेल लावून कागद बांधला तर ते त्यालाच चिपकून जाते आणि पूर्ण इकडे येतच नाही. तर तुम्ही पण असं करत जा. तर चला, रस बनला. आंब्याचा रस, हे पहा आंब्याचा रस दिसतो का? गंजाचा अंधार दिसतो. आणि इकडे तर दाखवलंच आहे. आणि हे आहे, हे पहा पापड भजे, पापड भजे झालं. आता पूर्ण स्वयंपाक झाला. आता फक्त राहिलं जेवण. तर आता जेवण करू आम्ही आता नंतर. आज लवकर स्वयंपाक केला, उजीड होता म्हणून. इकडे कधी अंधार अंधार होता ना, त्याच्यामुळे तिकडेच केला. गाई आल्या, तीन गाई आल्या. कशा मस्त आल्या, दौडत दौडत चरून आल्या मस्त. पाय रे इकडे पाय. गेल्या कोठ्यात. चला, तर आता मी आंब्याचा रस आणि पुऱ्या, इकडे भजे आणि पापडो. आता जेवतो पटपट नाही, आरामशीर जेवतो मस्त. तर चला या तुम्ही पण जेवण कराले. आता वाजले किती? 8 वाजले. 8 वाजता आता माझं जेवण चालू झालं. जेवली बापा, पोटभर जेवली, पोटभर. रस पुऱ्या पुरं खतम केलं. भजने खाल्ला काय रे? मस्तच झालं. रस पुरी भजे पापड मस्त जेवण झालं. चला आता पाणी पिऊन घेतो. झालं. चला, तर मग व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये सांगा. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक नक्कीच करा. आणि व्हिडिओला शेअर बी करत जा.